हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 चे इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स वरती मॅरेथॉन घ्यायचा आहे. म्हणजे जवळजवळ 50 क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स वरचे बघायचे आहेत, जे तुमच्या एक्झामला खूप हेल्पफुल ठरणार आहेत. एक्झॅक्टली सेम क्वेश्चन तर तुम्हाला एक्झाममध्ये पडणार नाहीत, बट जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते रिफ्लेक्ट म्हणजे चेंज होऊन थोडासा वर्ड इकडचा तिकडे होऊन नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळतील. असे 50 क्वेश्चन्स आहेत, बेस्ट 50 questions. So let's see in the marathon what is microeconomics and learn microeconomics. सो सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत 7 एप्रिलची एक्झाम, त्यांच्यासाठी स्पेशली पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. जो फुल कोर्स चालणार आहे तुमच्या एक्झामचा डेटपर्यंत. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यास, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या फुल कोर्समध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1चं पण प्रिपरेशन होणार आहे. या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज, 20% डिस्काउंट त्याच्यावरती आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता, किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. या ॲपच्या सर्च बॅक्समध्ये MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. पेपर 2 प्रमाणेच पेपर 1 साठी एक टेस्ट सिरीज बॅच आम्ही घेऊन आलो आहोत, जी आता स्टार्ट होते आजपासून. 50 टेस्ट, 50 क्वेश्चन्स पर टेस्ट, टोटल सोल्युशन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. पूर्ण फीस आहे 999 रुपये. म्हणजे एक्झामला आता 50 दिवस शिल्लक आहेत, तर त्या 50 दिवसांपर्यंत काय करायचं, तर ही टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करायची. डेली तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल. ती टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला 1 आवर दिला जाईल आणि त्याच्यानंतर सोल्युशन देखील दिले जातील. सेम प्रोसिजर फॉलो करायची. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, which among the following statements are true for revealed preference theory. ठीक आहे. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड शुड बी पॉझिटिव्ह, कन्झ्युमर्स प्रेफरन्स सॅटिस्फाय स्ट्रॉंग ऑर्डरिंग. ठीक आहे. इथे काय सांगितलेलं आहे, खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे रिवेल्ड प्रेफरन्स थेअरीचं तुम्हाला सांगितलेलं आहे. रिवेल्ड प्रेफरन्स थेअरी याच्याबद्दल बरोबर आहे. ठीक आहे. एक तर आहे इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड शुड बी पॉझिटिव्ह, म्हणजे तुमचा मागणीची लवचिकतेची आहे, उत्पन्नाची मागणीची लवचिकता जी आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे, म्हणजे सकारात्मक असली पाहिजे. किंवा जे ग्राहक आहेत त्यांचे प्रेफरन्स जे आहेत, त्यांची ऑर्डर किंवा प्रेफरन्स जे आहेत ते स्ट्रॉंग असले पाहिजे. या दोन्हीपैकी कोणतं स्टेटमेंट याच्याशी रिलेटेड आहे, तर करेक्ट ऑप्शन्स आहेत बोथ. ए ऑप्शन आहे बोथ आर ट्रू, नन ऑफ द ट्रू, अँड सी ओनली वन इज ट्रू, डी ओनली टू इज ट्रू. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, बोथ ए आर ट्रू. तर रिवेल्ड प्रेफरन्स थेअरीमध्ये तुम्हाला हे दोन्ही इथे बघायला मिळतात. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, डिमांड फॉर फूड स्टफ इज इन्कम इलास्टिक, दॅट इज एक्सप्लेन बाय. अन्न पदार्थांची मागणी ही उत्पन्नात लवचिक असते हे स्पष्ट केले जाते. ठीक आहे. अन्न पदार्थांची मागणी ही जी लवचिक आहे असं म्हटलं जातं, म्हणजे कधी मागणी व्यवस्थित असते. आता कोणाच्या प्रेफरन्सनुसार, जसं आपण फर्स्ट क्वेश्चन बघितलं, प्रेफरन्सनुसार आपण वस्तूंची मागणी करत असतो, तसंच जे अन्न पदार्थ आहे त्यांची इन्कम इलास्टिक कशी असते, इनइलास्टिक, म्हणजे इथे अलवचिक पाहिजे. ठीक आहे. अलवचिक असते कारण त्या जीवनावश्यक वस्तू असतात आणि त्यांची जी मागणी आहे ती कधीच चेंज होत नाही. किंवा समजा एक मिठाचं उदाहरण घेऊ, जे तुमच्या अन्न पदार्थाशी रिलेटेड आहे. मीठ जर 100 रुपये किलो असेल किंवा 50 रुपये किलो असेल, तरी पण तुम्ही काय करता, खरेदी करता, कारण ही जीवनावश्यक वस्तू आहे, अन्न पदार्थांमधली खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ते तुम्ही मिस करू शकत नाही. तर त्याला आपण काय म्हणतो, इनइलास्टिक आहे. ही इन्कम इलास्टिक आहे, उत्पन्नावरती त्याचा काही परिणाम होत नाही अन्न पदार्थांच्या मागणीमध्ये. हे कोणी सांगितलेलं आहे, ऑप्शन ए गिफेन्स लॉ, एंजल्स लॉ, गोसेन्स लॉ, रिकार्डोज लॉ, आणि करेक्ट आन्सर आहे बी, एंजल्स लॉ. ठीक आहे. करेक्ट आन्सर आहे बी, एंजल्स लॉ. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, consider the following factors: free entry, advertising, goal of satisfactory profit. Which of these are the part of Chamberlain's monopolistic competition? खालील घटकांचा विचार करा. एक आहे मोफत प्रवेश, जाहिरात, समाधानकारक नफ्याचे ध्येय. चेंबरलिनच्या मक्तेदारी स्पर्धेचा खालीलपैकी कोणता भाग आहे? ऑप्शन ए कोर्स ऑल ऑफ 3, ओनली 1 and 2, ओनली 2 and 3, ओनली 3. म्हणजे तिन्ही आहे की फक्त 1 आणि 2 आहे, म्हणजे मोफत प्रवेश, जाहिरात आहे, की फक्त 2 आणि 3 म्हणजे जाहिरात आणि समाधानकारक नफ्याचे ध्येय आहे, की डी आहे
3 समाधानकारक नफ्याचे ध्येय, यापैकी कोणता आन्सर इथे करेक्ट असणार आहे? इथे बघा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हटलेलं आहे. मोनोपॉलिस्टिक मध्ये प्रवेश मोफत असणार आहे का? त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं? ऑप्शन बी 1 अँड 2. याच्यामध्ये नाहीये, मोनोपॉली मध्ये आपल्याला फ्री एंट्री नाहीये, बट इथे विचारलेलं आहे आपल्याला मोनोपॉलिस्टिक. ठीक आहे, नॉट मोनोपॉली. क्वेश्चन आपण व्यवस्थित रीड केला तर लक्षात येईल की चेंबरलिनच्या मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये, आणि मोनोपॉलिस्टिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मोनोपॉलीचे काही फीचर्स असतात आणि काही परफेक्ट कॉम्पिटिशनचे फीचर्स असतात. ठीक आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. फर्स्ट अँड सेकंड इज अ फॅक्टर्स दॅट इज related to the monopolistic competition, Chamberlain's monopolistic competition. Next question, which is called Gusse's second law? गुसेनचा दुसरा नियम कशाला म्हणतात? ऑप्शन आहे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, रिवेल प्रेफरन्स थेअरी आणि इंडिफरन्स कर्व अप्रोच. समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत, सीमांत उपयोगितेचा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आणि प्रकट केलेले प्राधान्य सिद्धांत. म्हणजे रिवेल प्रेफरन्स थेअरी म्हणजे काय म्हणू शकतो आपण? प्राधान्य सिद्धांत, उदासीनता कर्व दृष्टिकोन, उदासीनता वक्र दृष्टिकोन. ठीक आहे, हे काय आहे? यापैकी कोणता गुसेनचा दुसरा लॉ आहे? तर फर्स्ट आहे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, समसीमांत उपयोगितेचा कायदा. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? गुसेनचा दुसरा लॉ असं देखील म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द कंडिशन सपोर्ट लॉंग रन इक्विलिब्रियम इन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन? कोणती स्थिती मक्तेदारीमध्ये दीर्घकालीन समतोल राखते? ठीक आहे, ऑप्शन आहे MR मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू इज इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट. ही की प्राइस इक्वल टू मार्जिनल कॉस्ट, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट, मार्जिनल रिव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू ॲव्हरेज रिव्हेन्यू इज इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट, की ॲव्हरेज रिव्हेन्यू इज इक्वल टू MC इज इक्वल टू AC. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, प्राइस शॉर्ट रन मध्ये, लॉंग रन मध्ये विचारलेले आहे. ठीक आहे, लॉंग रन मध्ये इक्विलिब्रियम मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये कशी असेल की प्राइस तिथे मार्जिनल कॉस्ट, प्राइस बरोबर मार्जिनल कॉस्ट असू शकते, म्हणजे जेवढी त्या वस्तूची मार्जिनल सीमांत किंमत आहे तेवढी त्या वस्तूची प्राइस असेल, किंवा ॲव्हरेज प्राइस जी आहे ती तुमच्या ॲव्हरेज कॉस्ट एवढीच असणार आहे. ठीक आहे, ॲव्हरेज रिव्हेन्यू तुमच्या ॲव्हरेज कॉस्ट एवढाच असणार आहे. ही कंडिशन इथे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनच्या बाबतीत आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. The next question, which of the following are the basis assumptions of cardinal utility and analysis? खालीलपैकी कोणते आधारभूत उपयुक्ततेचे अनुमान आहेत आणि विश्लेषण आहे? ऑप्शन आहेत, म्हणजे इथे स्टेटमेंट दिले त्यापैकी कोड सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे युटिलिटी इज अ मेजरेबल अँड क्वांटिफाईड एंटिटी. उपयुक्तता ही मोजता येण्याजोगी आणि परिमाण करण्यायोग्य संस्था आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी चेंजेस विथ द चेंजेस इन रिअल इन्कम. वास्तविक उत्पन्नातील बदलासह पैशाची किरकोळ उपयोगिता सुद्धा बदलत जाते. आणि तिसरा आहे युटिलिटीज डिराइव्ड फ्रॉम व्हेरियस गुड्स आर इंटरडिपेंडंट. ठीक आहे, विविध वस्तूंपासून मिळणाऱ्या उपयुक्तता एकमेकांवर अवलंबून असतात. The use of introspective method in judging the behavior of marginal entity. सीमांत उपयुक्ततेच्या वर्तनाचा न्याय करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केला जातो. तर यापैकी कोणते घटक आधारभूत आहेत? बेस्ट आहेत. आणि ऑप्शन्स आहेत फर्स्ट अँड सेकंड करेक्ट, फर्स्ट अँड थर्ड करेक्ट, फर्स्ट अँड फोर्थ करेक्ट, फर्स्ट थर्ड अँड फोर्थ करेक्ट. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, फर्स्ट अँड फोर्थ करेक्ट. फर्स्ट कुठल्या? युटिलिटीज मेजरेबल अँड क्वांटिफाईड एंटिटी, म्हणजे उपयोगिता मोजता येऊ शकते, हे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर फोर्थ वाला की हे मेथड आहे बिहेवियरल किंवा मार्जिनल युटिलिटी जज करण्यासाठीचा. सेकंड अँड थर्ड जे आहे ते इथे चुकीचं आहे. ठीक आहे, नाव एंजल कर्व. एंजल कर्व डिनोट्स. आता एंजल कर्व काय दाखवतो? तर ऑप्शन्स आहेत व्हेरियस अमाउंट्स ऑफ गुड्स विच इज कन्झ्युमर्स वुड बी विलिंग टू परचेस ॲट व्हेरियस प्राइस लेवल, various amounts of goods which consumers would be willing to purchase at various income level. Okay, the options got same. ठीक है, various amount of goods purchased when the price of its substitutes tends to raise and the relationship between income effect of substitution effect. आणि एंजल कर्व हा उत्पन्नाचा परिणाम आणि प्रतिस्थापन परिणाम यांच्यातील संबंध आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याच्यामध्ये? बी असणार आहे. ठीक आहे, विविध प्रमाणात वस्तू जे ग्राहक विविध ठिकाणी खरेदी करण्यास इच्छुक असतील, म्हणजे
काय आहे याच्यामध्ये एंजल कर्व मध्ये काय असणार आहे तर वेगवेगळे प्रेफरन्सेस असणार आहेत. जर तुमच्याकडे दोन वस्तू आहेत तर त्या दोन वस्तूंची विभागणी तुम्ही कशी करणार आहेत की इकडे एक वस्तू आहे आणि इकडे इकडे ए वस्तू आहे, इकडे बी वस्तू आहेत. तुम्ही काय करणार, बी च्या दोन वस्तू घेतल्या तर ए च्या चार वस्तू घेऊ शकता, किंवा बी च्या तीन वस्तू घेतल्या तर ए च्या तीन वस्तू घेऊ शकता, बी च्या चार वस्तू घेतल्या तर दोन वस्तू ए च्या घेऊ शकता. हे वेगवेगळे तुमचे काय आहेत इथे प्रेफरन्सेस आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही एंजल कर्व ड्रॉ करताय ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रमाणात वस्तू जे तुमची पातळी आहे उत्पन्नाची पातळी त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज काय प्रिफरन्स ठेवू शकता हे तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, फॉर सबस्टिट्यूट क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज. पर्यायसाठी मागणीची उत्पन्न लवचिकता कशी असणार आहे. मागणीची क्रॉस लवचिकता, क्रॉस म्हणजे काय इथे सबस्टिट्यूट. ठीक आहे, म्हणजे त्याला पूरक अशी पूरक लवचिकता कशी येऊ शकते. ठीक आहे, पूरक नाही त्याला आपण काय म्हणू शकतो, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक. सबस्टिट्यूट, ठीक आहे, क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे सबस्टिट्यूट म्हणजे चहाला किंवा टीला पर्याय आहे कॉफीचा, म्हणजे हे काय आहे तर ह्याच्यामध्ये क्रॉस इलास्टिसिटी आहे. जर कॉफीची प्राइस वाढली तर टीची काय होईल, टीची कमी होईल, राईट. तर याच्यामध्ये क्रॉस इलास्टिसिटी मध्ये डिमांड कशी असते, ऑप्शन ए पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, ऑलवेज लेस दॅन वन. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए ऑलवेज पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, क्रॉस इलास्टिसिटी मध्ये. पुढचा प्रश्न आहे, who distinguished between value in use and value in exchange and gave the famous example of diamond and water. डायमंड वॉटर पॅराडॉक्स हे कोणी दिलेलं आहे. जसं की डायमंड वॉटर पॅराडॉक्स याच्यासाठी दिलेलं आहे की पाण्याची उपलब्धता आणि डायमंडची उपलब्धता याच्यामध्ये व्हॅल्यू डायमंड्सला आहे, बिकॉज जरी ते कमी असलं तरी ते प्रिशियस आहे आणि पाण्याचा वापर जरी जास्त असला म्हणजे पाणी अवेलेबल जरी जास्त असेल तरी पण लोकांना जीवनावश्यक असून पण त्याला त्याचं तेवढं महत्व नाहीये. सो हे डायमंड वॉटर पॅराडॉक्स आहे. ठीक आहे, वापरातील मूल्य आणि बदलत्यात मूल्य यातील फरक कोणी केले आहे, म्हणजे हिरे आणि पाण्याचे प्रसिद्ध उदाहरण कोणी दिलेले आहे. ऑप्शन ए ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, मार्शल आणि कार्ल मार्क्स. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ॲडम स्मिथ. ठीक आहे. The next question, when income effect becomes stronger than substitute effect, the labor supply curve will. जेव्हा उत्पन्नाचा परिणाम प्रतिस्थापन प्रभावापेक्षा अधिक मजबूत होतो तेव्हा श्रम पुरवठा वक्र काय करेल. ऑप्शन ए स्लोप पॉझिटिव्हली, निगेटिव्हली स्लोप, बेंड बॅकवर्ड अँड स्लोप्स अपवर्ड. कधी इन्कम इफेक्ट बिकम स्ट्रॉंगर दॅन सबस्टिट्यूशन इफेक्ट. तुमचा इन्कम सबस्टिट्यूशन इफेक्ट पेक्षा तुमचा उत्पन्नाचा जो परिणाम आहे तो अगदी चांगला होतोय त्यावेळेस उत्पन्नाचा कर्व हा बॅकवर्ड बेंड होणार आहे. ठीक आहे, मागे झुकणारा असणार आहे, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे डायरेक्टली. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय द सप्लाय ऑफ गुड्स. स्टॉक अवेलेबल फॉर सेल, टोटल स्टॉक इन द वेअरहाऊस, द ऍक्च्युअल प्रोडक्शन ऑफ द गुड्स, क्वांटिटी ऑफ द गुड्स ऑफर्ड फॉर द सेल ॲट अ पर्टिक्युलर प्राइस पर युनिट. मालाचा पुरवठा म्हणजे काय, स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे, गोदामातील एकूण साठा, मालाचे प्रत्यक्ष उत्पादन, प्रति युनिट विशिष्ट किमतीला विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तूंचे प्रमाण. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ऑप्शन डी, क्वांटिटी ऑफ द गुड्स ऑफर्ड फॉर द सेल ॲट अ पर्टिक्युलर प्राइस युनिट फॉर टाइम. एका टाइम पिरियडसाठी ज्या वस्तू ज्या प्राइसला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत सेलसाठी त्याला आपण सप्लाय ऑफ गुड्स असं म्हणतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is the relation that the law of demand define. मागणीच्या नियमाचे खालीलपैकी कोणता संबंध परिभाषित केला जातो दिलेल्या ऑप्शन्स पैकी. फर्स्ट ऑप्शन आहे इन्कम अँड प्राइस ऑफ द कमोडिटी, प्राइस अँड द क्वांटिटी ऑफ द कमोडिटी, इन्कम अँड द क्वांटिटी डिमांडेड, क्वांटिटी डिमांडेड अँड द क्वांटिटी सप्लाइड. आणि मागणीच्या नियमाने खालीलपैकी कोणता भाषित करता येतो तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्राइस अँड क्वांटिटी ऑफ द कमोडिटी. प्राइस आणि क्वांटिटी मध्ये जो रिलेशन असणार आहे तोच आपल्याला मागणीचं रिलेशन काय आहे हे दाखवतो, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय द सप्लाय ऑफ गुड्स. मालाचा पुरवठा म्हणजे काय, स्टॉक अवेलेबल फॉर सेल, स्टॉक द स्टॉक इन द वेअरहाऊस, द ऍक्च्युअल प्रोडक्शन ऑफ द गुड्स, क्वांटिटी ऑफ द गुड्स ऑफर्ड. ओके, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, ऑप्शन डी इथं करेक्ट आहे होपफुली. What do you mean by under condition of the perfect competition in the product market. उत्पादन बाजारपेठेतील परिपूर्ण स्पर्धेच्या परिस्थिती म्हणजे काय, जिथे marginal revenue production is equal to variable marginal product. त्याच्यानंतर marginal revenue product is greater than variable market product. VMP is
is greater than MRP and none of these above. The correct answer is the first. ठीक आहे, MRP is equal to VMP. ठीक आहे, हे बाजारपेठेतील परिपूर्ण कंडिशन आहे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. Then which of the following is a relation that the law of demand defines? खालीलपैकी कोणतं? ओके, बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. What do you mean by the mixed economy? The next question is, what do you mean by the mixed economy? मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? Modern and traditional industries, public and private sector, foreign and domestic investment, commercial and substance finances. Correct answer है option B, public and private sectors. Next question आहे, what do you mean by the demand of the commodity? वस्तूची मागणी म्हणजे काय? Desire for the commodity, need for the commodity, quantity demanded for that commodity, quantity that consumers are able and willing to buy the various prices during any particular time. म्हणजे वस्तूची मागणी म्हणजे फक्त वस्तू खरेदी करणे नव्हे, तर वस्तू खरेदी करताना त्या वस्तूला खरेदी करणाऱ्या व्यक्तीची क्षमता सुद्धा असावी लागते आणि इच्छा सुद्धा असावी लागते आणि ॲबिलिटी सुद्धा असावी लागते पे करण्याची. त्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. वस्तूची मागणी म्हणजे एकदम परफेक्ट व्याख्या किंवा करेक्ट डेफिनेशन. The next, the law of demand state that an increase in the price of the goods. मागणीचा कायदा काय सांगतो? वस्तूच्या किमतीत वाढ झाली की increase the supply of that goods, increase the quantity demanded for that good, increase the quantity supplied of that good. None of this answer, and the correct answer is option B, increase the quantity demanded for the goods. वस्तूची डिमांड वाढली की प्राइस काय होते? मागणीचा कायदा काय सांगतो? वस्तूच्या किमतीत वाढ झाली की क्वांटिटी मध्ये कमी होते. ठीक आहे, मागणी जी आहे वस्तूची ती कमी होते. The next question, if an increase in consumers income leads to decrease in the demand for camping equipment, then camping equipment is dash dash. जर ग्राहकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कॅम्पिंग उपकरणांच्या मागणीत घट झाली तर कॅम्पिंग उपकरणे कशी आहेत? ऑप्शन आहे अ नॉर्मल गुड, an inferior good, a substitute good, a complementary good. सामान्य आहे, एक कनिष्ठ आहे, एक चांगला पर्याय आहे की एक पूरक आहे? त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी, अ सबस्टिट्यूट गुड. इट्स अ सबस्टिट्यूट गुड. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे? मागणीत घट झाली तर कॅम्पिंग उपकरणे जे आहे म्हणजे हे इफ एन इन्क्रीज इन कन्झ्युमर्स इन्कम्स लीड्स टू डिक्रीज इन डिमांड म्हणजे इन्कम मध्ये जरी वाढ झाली तर इन्कम मध्ये वाढ झाली लीड्स टू डिक्रीजिंग डिमांड, वस्तूच्या मागणीचा कमी झाली तर कॅम्पिंग इक्विपमेंट्स किंवा कॅम्पिंग इक्विपमेंट्स सबस्टिट्यूट गुड्स आहेत. म्हणजे काय? याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आधी जो क्वेश्चन होता तो होता आपला कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी जे आहे ते निगेटिव्ह असतं, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पूरक वस्तूंच्या बाबत जर तुम्हाला हा लॉ किंवा इफेक्ट जर दिसून आला तर तो कसा असतो? कॉम्प्लिमेंटरीच्या बाबतीत निगेटिव्ह आणि सबस्टिट्यूट गुडच्या बाबतीत तो पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. An inferior good is one for which an increase in income causes. निकृष्ट दर्जाची चांगली गोष्ट ज्यासाठी उत्पन्नात वाढ झाल्याने काय होते? ऑप्शन आहे डिक्रीज इन सप्लाय, इंक्रीज इन डिमांड, इंक्रीज इन सप्लाय, डिक्रीज इन डिमांड. पुरवठ्यात वाढ होते, मागणीत वाढ होते, पुरवठ्यात वाढ होते की मागणीत घट होते? आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, डिक्रीज इन डिमांड. तुमच्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होते. कशामुळे? निकृष्ट दर्जाची वस्तू जर तुम्ही निकृष्ट दर्जाची वस्तू असेल तर तुमच्या उत्पन्नात वाढ झाली तरी तुम्ही त्याची खरेदी करणार नाही. एखादं एक्झाम्पल घ्या, एक निकृष्ट दर्जाचं कापड आहे, असं एक कापड आहे की त्या कपड्याला खूप असं पातळ आहे, झिरझिर आहे, आणि जर तुम्हाला ते खरेदी करायचं असेल तर ते तुमचं उत्पन्न कितीही वाढलं तरी तुम्ही त्याच्याकडे जाणार आहात का? नाही, किंवा त्याची क्वालिटी नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्षही देणार नाही. त्यामुळे त्या वस्तूच्या मागणीमध्ये काय होणार आहे? घट होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आहोत आपण 10व्या नंबरचा. इफ अ स्मॉल पर्सेंटेज increase in the price of a good greatly reduces the quantity demanded for that good, the demand for that good is. आता जर एखाद्या वस्तूच्या किमतीत थोड्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होते तर त्या वस्तूची मागणी कशी आहे? इन्कम इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, युनिट प्राइस प्लास्टिक. म्हणजे उत्पन्न स्थिर आहे, किंमत स्थिर आहे की किंमत लवचिक आहे किंवा युनिट किंमत आहे? तर इथे किमतीत थोडा बदल झालेला आहे. म्हणजे कशी असणार आहे ती? किंमत लवचिक असणार आहे. बदल तर झालेला आहे त्याच्या मागणीमध्ये, पण कशामुळे बदल झालेला आहे? तर किमतीमुळे. म्हणजे तर करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? ऑप्शन सी, प्राइस इलास्टिक आहे. ही वस्तू जी आहे ती प्राइस इलास्टिक आहे, किंमत लवचिक आहे. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे.
सुरू करू आजच्या सेशनला. फर्स्ट क्वेश्चन आहे, मार्जिनल युटिलिटी दॅट इज MU कर्व इज ऑलवेज हाव. मार्जिनल युटिलिटी मराठीमध्ये त्याला सीमांत उपयोगिता म्हणतात. हा वक्र नेहमी कसा असतो? तर आपण बघितलेला आहे मार्जिनल युटिलिटीचा कर्व कसा असतो, हा असा असतो. ओके, म्हणजे हा कसा आहे, रायझिंग आहे का? नाही, शेवटी तो कसा आहे, फॉलिंग. मग याचं करेक्ट आन्सर आपल्याला काय असणार आहेत? ऑप्शन्स आहेत रायझिंग, फॉलिंग, पॅरलल टू एक्स एक्सिस, पॅरलल टू वाय एक्सिस. सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे माहिती आहे ना आपल्याला. तर तो हा वक्र असा असतो आणि इथे आपल्याला उतरता दिसतो आहे. समजलं, हा वक्र असा येणार आहे आपला मार्जिनल युटिलिटीचा. तर त्यामध्ये आपल्याला लगेच जर वक्र आपल्या समोर आला, डोळ्यासमोर आला, तर आपल्याला लगेच करेक्ट आन्सर मिळेल. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे मग? फॉलिंग. हा कर्व नेहमी फॉलिंग असतो, पडता असतो, उतरता असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. युटिलिटी मे बी डिफाईन ॲज. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला बिहेवियर ऑफ कन्झ्युमर बिहेवियर वरती क्वेश्चन जास्त येत असतात आणि त्यामध्ये मग युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी या सगळ्यांवरचा अभ्यास करायचा असतो. त्यानंतर डिमांड, सप्लाय या सगळ्यांचा अभ्यास करता येतो. त्यामुळे या सेशनमध्ये किंवा या युनिटमध्ये आपल्याला जास्त क्वेश्चन्स हे युटिलिटी, डिमांड, सप्लाय यावरतीच दिसणार आहेत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. युटिलिटी मे बी डिफाईन ॲज. उपयुक्तता म्हणून परिभाषित केली जाऊ शकते किंवा उपयुक्तता खालीलपैकी याला म्हटली जाते. कशाला म्हटली जाते? ऑप्शन्स बघूया. द पॉवर ऑफ कमोडिटी टू सॅटिस्फाय वॉन्ट्स, द युजफुलनेस ऑफ कमोडिटी, द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन गिवन बाय कमोडिटी, अ डिझायर फॉर कमोडिटी. आता एखाद्या वस्तूची इच्छा असणे म्हणजे युटिलिटी आहे का? त्याची उपयोगिता आहे का? नाही, म्हणजे आपला ऑप्शन डी नसणार आहे. वस्तूने दिलेली समाधानाची पातळी, त्यानंतर एखाद्या वस्तूची उपयुक्तता, गरज पूर्ण करण्यासाठीची वस्तूची शक्ती म्हणजे त्याची युटिलिटी आहे. मग आपलं करेक्ट ऑप्शन इथे काय असणार आहे? ऑप्शन ए. इथे का नसणार आहे? फक्त वस्तूची उपयोगिता आहे, उपयुक्तता आहे त्याची, पण त्याचं काही काम नसणार आहे, आपल्याला त्याची गरज नसणार आहे. तर तिच्या उपयुक्तताचा काय उपयोग होणार आहे का? नाही, म्हणून ऑप्शन बी नाही. आणि त्याची समाधानाची पातळी म्हणजे देखील त्याची उपयुक्तता नाही. एखादी वस्तू जास्त समाधान, एखाद्या व्यक्तीला जास्त समाधान देईल तर दुसऱ्या व्यक्तीला तीच वस्तू कमी समाधान देऊ शकते. मग ती त्याची उपयुक्तता तिथे सांगितली जाऊ शकत नाही. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन इथे आहे ए. गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूची शक्ती किती आहे त्याला त्या वस्तूची युटिलिटी म्हणजे उपयुक्तता असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे ऑर्डिनल अप्रोच इज बेस्ट ऑन. आपल्याला माहिती आहे उपयोगिता मोजण्याचे किंवा उपयोगितेचे दोन प्रकार पडतात. एक आहे कार्डिनल आणि दुसरा आहे ऑर्डिनल. तर हा क्वेश्चन जो आहे आपल्याला तो ऑर्डिनल वर विचारलेला आहे, सामान्य दृष्टिकोन आधारित आहे. तर ऑर्डिनल अप्रोच कशावर बेस आहे? ऑप्शन्स आहेत लॉ ऑफ मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन, जास्तीत जास्त समाधानाचा नियम, किंवा युटिलिटी कॅनॉट बी मेजर्ड इन कार्डिनल नंबर्स, युटिलिटी कुड नॉट बी मेजर्ड इन ऑर्डिनल नंबर्स, युटिलिटी कॅन बी मेजर्ड. जास्तीत जास्त समाधानाचा नियम, उपयुक्तता कार्डिनल नंबर मध्ये मोजली जाऊ शकत नाही किंवा उपयुक्तता क्रमिक संख्यामध्ये मोजली जाऊ शकत नाही, उपयुक्तता मोजली जाऊ शकते. तर हा आपल्याला दिलेला अप्रोच जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो ऑर्डिनल आहे. म्हणजे करेक्ट आन्सर सुद्धा काय असणार आहे? ऑप्शन बी. काय आहे की हा कार्डिनल नंबर्स मध्ये मोजला जाऊ शकत नाही, म्हणून हा ऑर्डिनल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय फोर्थ नंबरचा. ॲडम स्मिथ आपल्याला माहिती आहे फादर ऑफ इकॉनॉमिक्स, spoke about the famous diamond water paradox to the show that. ओके, डायमंड वॉटर पॅराडॉक्स ही एक पॅराडॉक्स आहे. पॅराडॉक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे, हा एक विरोधाभास ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि तो ॲडम स्मिथ यांनी मांडला होता. कशामध्ये मांडला होता? तर थेअरी ऑफ व्हॅल्यू. ओके, तर त्याच्यामध्ये हे डायमंड वॉटर पॅराडॉक्स कशाशी रिलेटेड होता हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, ऑप्शन्स आहेत युटिलिटी इज रिलेटेड टू सप्लाय, युटिलिटी कुड बी कॉज ऑफ व्हॅल्यू, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस, युटिलिटी कुड नॉट बी कॉज ऑफ व्हॅल्यू. तर ह्याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण फिफ्थ नंबरचा. अ टिपिकल डिमांड कर्व कॅनॉट बी.
ठराविक मागणी वक्र असू शकत नाही. कसा असू शकत नाही? आता हा आपला मागणी वक्र आपल्या समोर यायला पाहिजे. कसा आहे? ओके, तर ह्यापैकी कुठलीही स्टेटमेंट याच्याशी रिलेट होत नाही आपल्याला बघायचं आहे. ओके, ऑप्शन्स आहेत स्ट्रेट लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. कॅन नॉट बी म्हटलेलं आहे, हे आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे. ओके, नाही म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरल आहे का डिमांड कर्व? नाही, म्हणजे आपलं हे ऑप्शन असू शकतं. स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, इथे एक्स ऍक्सिसला पण स्ट्रेट लाईन नाही, म्हणजे हे पण आपलं आन्सर असू शकतं. सी आहे रायझिंग अपवर्ड टू द राईट. ओके, मग जर रायझिंग अपवर्ड राईट असता तर तो असा कर्व असता, बरोबर आहे, असा असता. मग तसा आहे का मागणी वक्र किंवा डिमांड कर्व? नाही, म्हणजे हे सुद्धा आपलं आन्सर असू शकतं, कारण इथे आपल्याला कॅनॉट बी म्हटलेलं आहे. मग आपलं ऑप्शन किंवा आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? ऑप्शन डी. ऑल ऑफ द अबोव ऑप्शन्स आर करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, कॅनॉट बी म्हटलंय म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 6 नंबरचा. अ फॉल इन द प्राइस ऑफ कमोडिटी लेड्स टू, वस्तूच्या किमतीत घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे अ फॉल इन डिमांड, अ शिफ्ट इन डिमांड, अ राइज इन कंझ्युमर रिअल इन्कम, अ फॉल इन कंझ्युमर रिअल इन्कम. मराठीमध्ये मागणीमध्ये घट होते की मागणीत बदल होतो, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ होते की ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात घट होते. तर वस्तूची प्राइस कमी झाली की काय होतं? त्या वस्तूची जी ओरिजिनल किंमत होती त्यातले काही पैसे ते उरतात का? त्याची किंमत बदलल्यामुळे. म्हणजे इथे काय होणार आहे की जो कंझ्युमर आहे त्याच्या रिअल इन्कम मध्ये वाढ होणार आहे किंवा त्याची जी रिअल इन्कम आहे ते जास्त दिसणार आहे आपल्याला. कशामुळे? कारण प्राइस, वस्तूची किंमत जी आहे ती कमी झाल्यामुळे. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन सी, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. टोटल युटिलिटी ऑफ कमोडिटी मेजर्ड बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी. आता इथे टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी हे दोन प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. जेव्हा टोटल म्हणजे 1, 2, 3 हे काय आहेत? आपल्या वस्तू आहेत, एकच वस्तू आहेत पण त्याचे नग आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांची टोटल युटिलिटी म्हणजे या सगळ्यांची बेरीज जेव्हा करतो तेव्हा तिथे ती टोटल युटिलिटी असते. ओके, आणि प्रत्येक नगापासून मिळणारी वेगळी युटिलिटी, समजा पहिल्या नगापासून 10 मिळाली, दुसऱ्यापासून 8, तिसऱ्यापासून 7, अशी हे जी उपयोगिता आहे प्रत्येक नगाला वेगळी होणारी, तर ती आहे मार्जिनल युटिलिटी. कसली? मार्जिनल म्हणजे सीमांत उपयोगिता. ओके, तर इथे प्रश्न आपल्याला विचारलाय की मेजर बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी, कुठल्या कमोडिटीच्या किमतीवरती टोटल युटिलिटी मोजली जाते? वस्तूची एकूण उपयुक्तता त्या वस्तूच्या कोणत्या किमतीवर मोजली जाते? ऑप्शन्स आहेत व्हॅल्यू इन यूज, व्हॅल्यू इन एक्सचेंज, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबोव. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे आपलं? ऑप्शन ए, वापरात असलेले मूल्य. ती वस्तूची वापरात असतानाची व्हॅल्यू काय आहे त्या प्राइस वर टोटल युटिलिटी मोजली जाते. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय आलेलं आहे? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. गिफ्ट अँड गुड्स आर दोज गुड्स. आता गिफ्ट अँड गुड्स हे कसे गुड्स आहेत किंवा कशा वस्तू आहेत? गिफ्ट अँड वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू आहेत? ऑप्शन्स आहेत विच आर इन व्हेरी शॉर्ट सप्लाय, ज्यांचा पुरवठा अत्यंत कमी आहे. फॉर विच डिमांड इन्क्रीजेस ॲज प्राइस इन्क्रीज, ज्यासाठी किंमत वाढवली की मागणी वाढते, ते गिफ्ट अँड गुड्स आहेत. की विच हॅव अ हाय इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, ज्यात मागणीची उच्च उत्पन्न लवचिकता आहे, ते गिफ्ट अँड गुड्स आहेत का? आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी, विच फॉर डिमांड इन्क्रीज ॲज प्राइस इन्क्रीज. म्हणजे जरी वस्तूची एक वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, आता सॉल्ट आपण म्हणू शकतो, सॉल्ट म्हणू शकतो, किंवा इथे गिफ्ट अँड गुड जे आहेत ते कसे आहेत? ज्याची प्राइस वाढली तरी डिमांड तिथे वाढणारच आहे, म्हणजे त्या वस्तूची प्राइस वाढली आहे म्हणून त्याची व्हॅल्यू वाढली आणि म्हणून ती त्याची डिमांड देखील वाढलेली आहे. ते गुड्स कसे आहेत? गिफ्ट अँड गुड्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू द युनिटी व्हाईल मार्जिनल रेव्हेन्यू इज. आता काय विचारलेलं आहे इथे आपल्याला? मागणीची लवचिकता एकतासारखी असते किंवा इक्वल असते तर किरकोळ महसूल कसा असतो? ओके, तर ऑप्शन्स आहेत पॉझिटिव्ह असतो, 0 असतो, इंटरमिडिएट असतो, निगेटिव्ह असतो. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी, 0 इथे करेक्ट आन्सर आहे. आता कसं ते आपण एक एक करून बघूया. डिमांड आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशावर ठरते? प्राइस
आणि डिमांड वरती. ओके, तर इथे प्राइसच्या बदलानुसार डिमांड कशी बदलते, डिमांड कशी बदलते याच्यावरती आपण इलास्टिसिटी ठरवत असतो. जर प्राइस मध्ये जास्त बदल झाला आणि डिमांड मध्ये त्याचा काही फरक पडला नाही तर तिथे झिरो इलास्टिसिटी असते. ओके, असे हे वेगवेगळे इलास्टिसिटीचे प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 10th नंबरचा. इफ द डिमांड कर्व इज रेक्टँग्युलर हायपरबोला, इलास्टिसिटी इज. ऑप्शन्स आहेत 1, 0, इन्फायनाइट, लेस दॅन 1. तर इथे करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? ऑप्शन ए, 1. आता हे कसं ते आपण बघूया नेक्स्ट एक्सप्लेनेशन मध्ये. सुरू करूया आजच्या सेशनला. आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, वन ऑफ द इसेन्शियल कंडिशन्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन इज. परफेक्ट कॉम्पिटिशनची कोणती एक कंडिशन आहे? इसेन्शियल म्हणजे कंपल्सरी किंवा प्राथमिक. पूर्ण स्पर्धाच्या आवश्यक अटींपैकी एक आहे. कोणती? तर दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. ऑप्शन्स आहेत प्रोडक्ट डिफरन्शिएशन, उत्पादन भिन्नता, मल्टिप्लिसिटी ऑफ द प्राइजेस ऑफ आयडेंटिकल प्रोडक्ट्स ऑफ वन टाइम, एकाच वेळेच्या सारख्या उत्पादनासाठी किमतीची अनेकता, मेनी सेलर्स अँड फ्यू बायर्स, अनेक विक्रेते आणि काही खरेदीदार, सेम प्राइस फॉर सेम थिंग्स ॲट वन टाइम. तर पूर्ण स्पर्धेचं जे आवश्यक अट आहे ती आहे की प्राइस सगळ्यांना सेमच असते एका वेळी एका वस्तूसाठी. म्हणजे ऑप्शन 4 इथे बरोबर आहे. डी ऑप्शन इथे बरोबर आहे. एकाच वेळी एकाच गोष्टीसाठी समान किंमत म्हणजे पूर्ण स्पर्धेसाठीची ही एक कंपल्सरी अट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कंडिशन इन विच मार्केट सप्लाय मॅचेस मार्केट डिमांड इज कॉल्ड. ज्या स्थितीत बाजाराचा पुरवठा आणि बाजारातील मागणीशी जुळता आला त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत इक्विलायझेशन, नॉर्मलायझेशन, इक्विलिब्रियम अँड नन ऑफ द अबोव. समीकरण, सामान्यीकरण, समतोल, वरीलपैकी काही नाही. तर कंडिशन त्यांनी काय सांगितलेले आहे आपल्याला? मार्केटचा सप्लाय आणि मार्केटची डिमांड ही जेव्हा समान वेळेला येते किंवा समांतर असते त्यावेळेला काय असतं? तर स्थिती ती अशी होणार आहे. आता हा जो आहे आपल्याला सप्लाय आणि डिमांड कर्व माहिती आहे. सप्लाय जो आहे तो पुरवठा जो आहे तो असा होतो आणि डिमांड कशी होते तर अशी होते. मग या पॉइंटला सप्लाय ऑफ कमोडिटी अँड डिमांड ऑफ दॅट कमोडिटी हे जे आहे ते समान होतं. मग या पॉइंटला काय म्हणतात हा आपला क्वेश्चन आहे. ओके, तर ह्याला इक्विलिब्रियम पॉइंट किंवा इक्विलिब्रियम असं म्हणतात. म्हणजे समतोल पॉइंट किंवा समतोल बिंदू असं त्याला म्हणतात. ओके, मग करेक्ट ऑप्शन इथं काय आहे आपलं? समतोल, इक्विलिब्रियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबरचा, मिनिमम सपोर्ट प्राइस इज रिकमेंडेड बाय विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. एक इन्स्टिट्यूशन आहे, संस्था आहे ज्यांच्या आधारे किमान आधारभूत किंमत ठरवली जाते. तर ती कुठली आहे? हा सिंपल क्वेश्चन आहे. याला एक्सप्लेनेशन किंवा याची गरज नाही आहे. वाचण्यात आलं तर तुम्हाला लक्षात येणार आहे. ऑप्शन्स आहेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस, कृषी खर्च आणि किमतीसाठी आयोग. ओके, तर या संस्थेद्वारे किंवा या कमिटीद्वारे किमान आधारभूत किंमत किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस MSP ज्याला आपण म्हणतो ती ठरवली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सिच्युएशन वेअर द एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट एक्सिड्स इट्स रेव्हेन्यू इज कॉल्ड. सरकारचा खर्च त्याच्या महसुलापेक्षा जास्त असतो अशा परिस्थितीला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत डिफॉल्ट रेव्हेन्यू, बजेट डिफिसिट, डिफॉल्ट फायनान्शिंग अँड डिफिसिट रेव्हेन्यू. तर महसूल म्हटल्यानंतर रेव्हेन्यू महसूलच येणार आणि ज्या वेळेस सरकारचा खर्च हा महसुलीपेक्षा जास्त म्हणजे मिळकत जी आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त असेल त्यावेळेस तिथे आपल्याला काय दिसून येतं? डिफिसिट म्हणजे तूट दिसून येते. कशामध्ये? रेव्हेन्यू मध्ये म्हणजे महसूलमध्ये. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येते? ऑप्शन 4 डी. नेक्स्ट आहे 5th नंबरचा क्वेश्चन, डुओपॉली इज अ स्पेसिफिकल केस ऑफ विच टाइप ऑफ मार्केट स्ट्रक्चर. डुओपॉली हे कोणत्या प्रकारच्या बाजार संरचनेचे विशेष प्रकार आहे? ऑप्शन्स आहेत ओलिगोपॉली, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉली. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ओलिगोपॉली. तर ओलिगोपॉली म्हणजे काय ते बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा, झिरो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स. आपण लास्ट सेशन मध्ये पण बघितलं की डिमांडची इलास्टिसिटी कशी काउंट केली जाते. मागणीची शून्य किंमत लवचिकता म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत व्हॉट एव्हर द चेंज इन प्राइस देयर इज ॲब्सोल्युटली नो चेंज इन डिमांड. फॉर अ स्मॉल चेंज इन प्राइस देयर इज अ स्मॉल चेंज इन डिमांड.
For a small change in the price, there is a large change in demand. For a large change in price, there is a small change in demand. म्हणजे काय आहे की झिरो प्राइस इलास्टिसिटी डिमांड मीन्स म्हणजे ही स्थिती कधी निर्माण होईल जेव्हा प्राइस मध्ये कितीही बदल झाला. प्राइस वाढली, प्राइस कमी झाली, प्राइस 2 ने वाढली, प्राइस 4 ने वाढली, तरी देखील डिमांड जी आहे त्याच्यामध्ये चेंज हा थोड्या प्रमाणात बदल होईल, जास्त नाही होणार. त्यावेळेस तिथे झिरो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड असणार आहे. म्हणजे आपला करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? ऑप्शन ए. किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत कोणत्याही बदल होत नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राइब द नेचर ऑफ इंडियाज इकॉनॉमी. खालीलपैकी कोणते भारताच्या अर्थव्यवस्थेचे योग्य वर्णन करते? ऑप्शन्स आहेत कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी, नन ऑफ द अबोव. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था की मिश्र अर्थव्यवस्था. आणि ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. आपण अभ्यास केलेला आहे, आपल्याला ऐकण्यात पण आलेले आहे की इंडियन इकॉनॉमी ही मिक्स्ड इकॉनॉमी आहे. म्हणजे त्याच्यात कॅपिटलिस्टचे पण गुण आहेत आणि सोशलिस्ट इकॉनॉमीचे पण गुण आहेत, म्हणून ही एक मिक्स्ड इकॉनॉमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. इन इंडिया इन्फ्लेशन मेजर्ड बाय द. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, तेजी भारतात महागाईद्वारे मोजली जाते. कशाद्वारे मोजली जाते? ऑप्शन्स आहेत होलसेल प्राइस इंडेक्स नंबर, consumer price index for urban non-manual workers, consumer price index for the agricultural laborers, national income deflator, राष्ट्रीय उत्पन्न डिफ्लेटर. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन ए होलसेल प्राइस इंडेक्स नंबर, घाऊक किंमत निर्देशांक क्रमांक याच्यावरून महागाई मोजली जाते, म्हणून हे ऑप्शन आपल्या इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर्ड बाय द लॉरेन्स कर्व. खालीलपैकी कोणते लॉरेन्स वक्राने मोजले जाते? लॉरेन्स कर्व आपल्याला माहिती आहे. ऑप्शन्स आहेत इलिटरसी, निरक्षरता, अनएम्प्लॉयमेंट, पॉप्युलेशन ग्रोथ रेट आणि इनइक्वालिटी ऑफ इन्कम. निरक्षरता, बेरोजगारी, लोकसंख्या वाढीचा दर आणि उत्पन्नाची असमानता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 इनइक्वालिटी ऑफ इन्कम. उत्पन्नाची असमानता जी आहे ती इथे मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचा. अ गुड फॉर विच डिमांड डिक्रीज विथ इन्क्रीज इन इन्कम ऑफ कन्झ्युमर इज कॉल्ड. आता ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मागणी कमी होते अशा वस्तूला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत पब्लिक गुड्स, कॉम्प्लिमेंटरी गुड्स, इन्फिरियर गुड्स अँड गिफ्ट गुड्स. ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर आहे आपला इन्फिरियर गुड. कारण पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक वस्तू आहे जिथे डिमांड उत्पन्नाचा ह्याचा गायीचा संबंध आहे, टॅक्स ह्याच्यावरती घेतला जातो. कॉम्प्लिमेंटरी गुड जेव्हा वस्तू महाग होतात तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंटरी गुड वापरलं जातं. गिफ्ट अँड गुड काय आहे? जसं प्राइस वाढेल तसं तिची मागणी देखील वाढते आणि प्राइस कमी झाली तर मागणी पण कमी होते. ओके. पण इन्फिरियर गुड म्हणजे काय? तर म्हणजे ऑप्शन हे आपले तिन्ही कट झालं, एकच ऑप्शन आपल्याकडे राहतं जे इन्फिरियर गुड आहे, ज्याची ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाली तरी त्या वस्तूला मागणी येत नाही. उदाहरणार्थ काय म्हणतात की फॅशन गेल्यानंतर एखादा ड्रेस जर बाजारामध्ये आला तर त्याची किंमत जरी कमी झाली तरी कोणी त्याला विकत घेणार नाही. तर इन्फिरियर गुडचा एक एक्झाम्पल आहे. ओके. सुरू करूया सेशनला. आजचा पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते स्टेटमेंट हे किंवा कोणतं ऑप्शन हे करेक्ट नाही हे सांगायचं आपल्याला. करेक्ट नाही. ओके. ऑप्शन्स आहेत इट मेजर्स द ॲव्हरेज चेंज इन प्राइस ऑफ द बास्केट ऑफ द गुड्स. इट इज द मोस्ट वाइडली यूज्ड मेजर ऑफ इन्फ्लेशन. इट कव्हर्स प्रोफेशनल्स, self-employed, poor, unemployed and the retired people in the country. CPI-U is a consumer price index for rural consumers. तर यापैकी जो कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे तो आपल्याला वस्तूंच्या किमतीतील सरासरी बदल सुद्धा मोजतो. महागाईचे सर्वात जास्त उपाय यावरती दिले जातात. त्यानंतर देशातील व्यावसायिक, स्वयंरोजगार, गरीब रोजगार आणि सेवानिवृत्त लोकांना समाविष्ट करते. तर हे तिन्ही जे आहेत ते आपल्या कंझ्युमर प्राइस इंडेक्सशी रिलेटेड आहेत. हे सर्व त्याच्यामध्ये होत असतं. पण CPI-U इज अ कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर रुरल कंझ्युमर्स हे इथे चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन या प्रश्नाचं काय असणार आहे? ऑप्शन 4. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2nd नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट द फॅक्टर्स दॅट गेव राईज टू द कंझ्युमर मुवमेंट इन इंडिया. कंझ्युमर मुवमेंट्स आपल्या इंडियामध्ये बरेच प्रकारे झालेले आहेत किंवा खूप साऱ्या झालेल्या आहेत. तर त्या कंझ्युमर मुवमेंटमध्ये कुठलं स्टेटमेंट त्याच्याशी रिलेटेड नाहीये, कुठलं फॅक्टर त्याच्यामध्ये नव्हतं हे आपल्याला सांगायचं आहे. भारतातील ग्राहक चळवळीला जन्म देणाऱ्या
घटकांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन्स आहेत फ्रिक्वेंट फूड शॉर्टेज, होर्डिंग्स अँड ब्लॅक मार्केटिंग, अडल्ट्रेशन ऑफ फूड अँड टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस. तर वारंवार आणण्याची कमतरता, फ्रिक्वेंट फूड शॉर्टेज हे आपल्याला ह्याच्यावरती मुवमेंट झालेले आहेत. त्याच्यानंतर होर्डिंग अँड ब्लॅक मार्केटिंग यावर सुद्धा काही मुवमेंट्स झालेले आहेत. अडल्ट्रेशन ऑफ फूड हे तर आपल्याला अजूनही बघायला मिळतं किंवा याच्यावरती पण बऱ्याच मुवमेंट इंडियामध्ये होत आहेत. पण टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस म्हणजे शीतपेयांवरती कर यावरती कुठलीही मुवमेंट झालेली नाहीये. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन 4 आहे, टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, द लॉ ऑफ डिमांड स्टेट दॅट. आता लॉ ऑफ डिमांड आपण बघितलेला आहे, मागणीचा नियम, जो किंमत आणि किंमत आणि मागणी याच्यावरती आधारित असतो. किंमत कमी झाली, मागणी वाढली, किंमत वाढली, मागणी कमी झाली, हा सिंपल लॉ आहे डिमांडचा. तर त्याच्याशी रिलेटेड हे यातले कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहेत, ॲज द डिमांड रायझेस द प्राइस रायझेस. डिमांड वरती प्राइस डिपेंड आहे का? नाही. ॲज द प्राइस रायझेस द डिमांड इज रायझेस. हे तर दोन्ही सेम झालं, हे अशी स्थिती आहे. चालणार आहे का? नाही, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन आपले इथे कट झालेत. ॲज द प्राइसेस रायझेस द डिमांड फॉल्स, म्हणजे प्राइस राईज झाली की डिमांड हे झाली. तर हे आपल्या लॉ बद्दल किंवा डिमांड लॉ जो आहे त्याच्याबद्दल हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसते. पण तरी आपण एक ऑप्शन लास्ट वाला बघूया. ॲज सप्लाय रायझेस द डिमांड राईज. सप्लायशी आणि डिमांड लॉशी सप्लायचा काही संबंध आहे का? नाही. मग आपलं चौथा ऑप्शन नाही. मग करेक्ट ऑप्शन आपलं कुठलं आहे? ऑप्शन सी, ॲज द प्राइस रायझेस द डिमांड फॉल्स. हे स्टेटमेंटशी रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओलिगोपॉली. ओलिगोपॉलीवरती बरेचसे प्रश्न आपण बघितलेले आहे, एक्झाम मध्ये देखील याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर त्याचं वैशिष्ट्य या ऑप्शन्स पैकी काय आहे? ऑप्शन्स आहेत मेनी सेलर्स मेनी बायर्स, फ्यू सेलर्स फ्यू बायर्स, फ्यू सेलर्स मेनी बायर्स, मेनी सेलर्स अँड फ्यू बायर्स. तर यामध्ये ऑलिगोपॉलीमध्ये कमी सेलर्स असतात आणि बायर्स मात्र भरपूर असतात. मग याचं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन 3, फ्यू सेलर्स अँड मेनी बायर्स. काही विक्रेते आणि बरेच खरेदीदार. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा, इन इकॉनॉमिक टर्म्स ग्लोबलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रॅपिड डॅश डॅश बिटवीन कंट्रीज. आता एक ग्लोबलायझेशन ही जी एक कन्सेप्ट आहे आपली, ती नेमकी कशाशी निगडीत आहे आपल्या कंट्रीज मध्ये? ऑप्शन्स आहेत इंटिग्रेशन, कॉम्पिटिशन, इन्व्हेस्टमेंट, चेंज. तर सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट क्वेश्चन आहे. आपल्याला जागतिकीकरणाबद्दलची टर्म जी आहे ती माहिती आहे, त्याच्यावरती आपल्याला करेक्ट आन्सर देता येणार आहे. ऑप्शन फर्स्ट इंटिग्रेशन हे जे आहे ते इथे करेक्ट आहे, कारण ग्लोबलायझेशन मध्ये वेगवेगळे कंट्रीज आहेत त्या एकत्र येत असतात, इंटिग्रेशन त्यांचं होत असतं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए, फर्स्ट इंटिग्रेशन आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट क्लोज टू द डेफिनेशन ऑफ ओलिगोपॉली. अगेन द क्वेश्चन ऑन द ओलिगोपॉली. ओके, ओलिगोपॉलीवरचा अजून एक प्रश्न आलेला आहे, त्याच्यातला आपल्याला काय सांगायचं, यातला कुठला डेफिनेशनचा जवळ आहे ओलिगोपॉलीच्या. ऑप्शन्स आहेत द बार्बर शॉप, द वेल्डिंग शॉप, द व्हीट ग्रोइंग फार्मर्स अँड द सिगरेट इंडस्ट्री. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज द सिगरेट इंडस्ट्री, ऑप्शन ए. का? तर ऑलिगोपॉली म्हणजे काय सांगितलेलं आहे, फ्यू सेलर्स अँड मेनी बायर्स असतात. मग ह्याच्यामध्ये काय आहे, बार्बर शॉप मध्ये भरपूर शॉप्स असतात, वेल्डिंग मध्ये पण खूप शॉप्स असतात, त्याच्यानंतर व्हीट ग्रोइंग फार्मर्स पण खूप असतात. पण सिगरेट इंडस्ट्रीमध्ये काहीच विक्रेते असतात, त्याच्या प्राइस वरती त्यांचा कंट्रोल असतो आणि सेल्स बायर्स मात्र जास्त असतात. म्हणून ओलिगोपॉलीमध्ये द सिगरेट इंडस्ट्री ही करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा, द स्टेटमेंट सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड इज गिवन बाय. आपल्याला माहिती आहे की सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड हा एक हे स्टेटमेंट आहे जे आपल्याला ह्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर सांगायचं आहे. हे कोणी दिलेलं आहे? कसं आहे, बाजारामध्ये जो सप्लाय येतो तो पूर्णच हा विक्री होतो. समजा 10 नग आलेले आहेत विक्रीसाठी, ओके, तर ते 10च्या नगांना भलेही मागणी थोड्या थोड्या काळांतराने येईल, पण हे पूर्ण सप्लाय जो आहे तो संपणार आहे एका दिवशी फायनली. म्हणजेच काय आहे, हा सप्लाय जो आहे त्याने स्वतःची डिमांड निर्माण केलेली आहे. सगळे नग संपणार आहेत तिथे, म्हणजे त्याची डिमांड तर होणारच आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते कोणी दिलेलं आहे? ऑप्शन्स आहेत थॉमस जेफरसन, जेम्स मेडिसन, डेव्हिड रिकार्डो आणि जे.बी. से. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, जे.बी. से यांनी हे स्टेटमेंट दिलेले आहे रिलेटेड टू सप्लाय. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. द लॉ ऑफ डिमांड इम्प्लाइज दॅट द डिमांड कर्व. हाऊ इज द डिमांड कर्व? लास्ट सेशन मध्ये पण आपण डिमांड कर्व वरती एक वेगळा क्वेश्चन बघितला होता. आता हा डिमांड कर्व आपल्याला नेहमी डोळ्यासमोर आला पाहिजे जेव्हा जेव्हा डिमांड कर्व वरती क्वेश्चन येईल तेव्हा. ओके, द लॉ ऑफ डिमांड इम्प्लाइज दॅट द डिमांड कर्व इज हाऊ. ऑप्शन स्लोप्स अप. इथे स्लोप अप आहे का? नाही. फर्स्ट स्लोप्स अप अँड देन स्लोप डाऊन. स्लोप डाऊन आहे, फर्स्ट स्लोप अप आहे नंतर डाऊन झालेले का? नाही. मग स्लोप डाऊन, नो रेग्युलर पॅटर्न. डिमांड लॉचा रेग्युलर पॅटर्न नाही असं क्वेश्चन, असा ऑप्शन आहे ते आपलं असणार आहे का? नाही. हे तर पहिले चूक आहे आपलं. त्यानंतर मग हे स्लोप अप पण नाहीये, मग स्लोप अप अँड डाऊन असं काहीच नाहीये. मग इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? खाली उतरता आहे. हा इथे आपल्या जिथे आपण व्ह्यू बघतो जेव्हा आपल्या डोळ्यासमोर मागणीचा वक्र येतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की तो खाली उतरत आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे ऑप्शन 3 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू मायक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये काय काय स्टडी केले जाते हे आपल्याला माहिती आहे. तर मग याच्यामध्ये सांगायचं की मायक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काय नाहीये. ऑप्शन्स आहेत डिमांड, सप्लाय अँड इक्विलिब्रियम. तर हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये बघावंच लागतं. बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स, आणि इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्सचाच मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास केला जातो म्हणून हे पण आहे. लेबर इकॉनॉमिक्स आहे. अनएम्प्लॉयमेंट याच्यामध्ये नाही. मग इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4 अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जात नाही, म्हणून हा जो वर्ड आहे किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड नाही असं या क्वेश्चनचा आन्सर आहे.